त्याच वेळी त्यांना मयुरीचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. दोघेही धावतच अनयच्या रूमकडे गेले. दद्दू आणि बाकीचा स्टाफही आवाज ऐकून तिथे जमा झाला होता. आता पुढे अनय घाईतच आत गेला. त्याच्या पाठोपाठ आयुष आणि रामही आत आले. पण समोरचं दृश्य पाहून ते गोंधळात पडले. समोर मयुरी एका कोपऱ्यात गुडघ्यात डोकं खुपसून बसली होती. तिचं पूर्ण अंग थरथरत होतं. अनयची नजर तिच्यासमोर पडलेल्या त्याच एन्व्हलपवर गेली, जो त्यांनी थोड्या वेळापूर्वी त्याच्या फोनमध्ये पाहिला होता. त्या एन्व्हलपच्या आजूबाजूला काही फोटोज पडलेले होते. अनयने ते फोटो पाहिले आणि त्याच क्षणी ते फेकून देत तो मयुरीकडे धावला. मयुरी, हे बघ इकडे, माझ्याकडे बघ. मयुरी प्लीज, ते खूप जुनं झालं ग. तू प्लीज परत स्वतःला त्रास नको करून घेऊस, प्लीज. तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून बोलतो. अनय, ते फोटो, आई, मी काहीच नाही करू शकले. त्यांनी आईला मारलं. अनय, आणि मी काहीच नाही करू शकले. ते बघते तिथे आई अजून तडफडते. आपण जाऊया ना तिला हॉस्पिटलला घेऊन. प्लीज चल ना, जाऊ आपण अनय. मयुरी रडतच त्याला विनवणी करते. हो, आपण जाऊया आईला हॉस्पिटलला घेऊन. तू शांत हो आधी. शांत हो बघू. अनय तिला तसंच मिठीत घेऊन बोलतो. पण अनय, आई. हो जाऊ आपण, पण त्याआधी तू शांत हो. अनय मयुरीला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी आयुषने ते सर्व फोटो गोळा केले. ते ज्यावेळी भावनाचा मृत्यू झाला होता त्यावेळचे तिचे फोटो होते. ते फोटो पाहून कुणाचेही डोळे पाणावले असते. तेव्हा मयुरीने तर तो स्वतः प्रसंग नजरेसमोर घडताना पाहिला होता. अनय मयुरीला शांत करून आणि झोपवून जेव्हा खाली हॉलमध्ये आला तेव्हा तिथे राम आणि आयुष बसलेले होते. त्यांच्यासमोर ते सगळे फोटो पडलेले होते. अनयही त्यांच्यासोबत जाऊन बसला. मयुरी, राम अनयकडे पाहत विचारता. ती झोपली. अनय निर्विकारपणे बोलतो. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तो अगदी शांत दिसत होता आणि याचंच राम आणि आयुषला आश्चर्य वाटलं. ते त्याला काही बोलणारच की तेवढ्यात अभि त्याच्या काही बॉडीगार्ड्ससोबत तिथे आला. त्यामुळे त्या तिघांचंही लक्ष तिकडे गेले. मला वाटलं होतं मयुरीचं सत्य समजल्यावर तुम्ही कधीच इथे येणार नाही, अनय आत आलेल्या अभिला बोलतो. एवढं सोपं असतं नाती डावलणं तर तू कधी तिचा शोध घेतलाच नसता, नाही का? शेवटी तुझ्याही आत्याची मुलगी होती ती, अभि तिरसटपणे बोलतो. मला शब्दात पकडण्यापेक्षा तुमचं इथे येण्याचं कारण सांगाल? नक्कीच, त्यासाठीच तर मी इथे आलोय. मला समजलं आज इथे जे घडलं ते, आणि परवा जे लिओसोबत घडलं तेही. तू परवा भावनाच्या घरी गेलेला ना 22 वर्षापूर्वीच्या घटनेचे पुरावे शोधायला? अभि अनयकडे रोखून पाहत बोलतो. अनयला थोडासा धक्का बसला, कारण ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. राम आणि आयुषी अनयकडे पाहायला लागले. हो, गेलेलो मी पुरावे शोधायला, अनय अगदीच आरामात बोलतो. हेच तुझं चुकलं अनय. ती लोक सुरुवातीपासून मयुरीवर नजर ठेवून होती आणि जेव्हा त्यांची खात्री झाली की काहीही करून तू पुरावे शोधून ती जुनी केस ओपन करणार आहे, तेव्हा त्यांनी मयुरीला टार्गेट करायला सुरुवात केली. आधी तुम्ही तिथे नसल्याने लिओ त्यांच्या तावडीत सापडला आणि आज मयुरीला त्यांनी. एवढं बोलून अभि शांत झाला. अनयलाही हे कुठे ना कुठे पटलं होतं. शिवाय आता अभिशी वाद घालण्यापेक्षा त्याला मयुरीला सुरक्षित ठेवून तिच्या आणि बाकी सगळ्यांच्या अपराध्यांना शोधून त्यांना शिक्षा द्यायची होती. अभि, रामने अभिला आवाज दिला. काका, मला माहीत आहे कदाचित तुम्हाला हे पटलं नसेल माझं यात पडणं, पण या सगळ्याचा कुठे ना कुठे माझ्याशी संबंध आहे. शिवाय माझ्या चुकीची शिक्षा आजपर्यंत मयुरीने सहन केली. तिने जे गमावलंय ते तर मी परत नाही मिळवून देऊ शकत, पण आताही तिला या सगळ्यामुळे त्रास होणार असेल तर मला नाही वाटत मी या प्रकरणापासून दूर राहू शकेल. 20 वर्षांपूर्वी जर मला भावनाच्या प्रेग्नन्सीबद्दल माहीत असतं तर मी खरंच सांगतो, मी कधीच तिला स्वतःपासून दूर जाऊ दिलं नसतं. मला माहीत आहे अभि हे सगळं, पण भावनाने आम्हालाही तिच्या प्रेग्नन्सीबद्दल तेव्हा सांगितलं जेव्हा ती हे घर, हे शहर सोडून कायमची निघून गेली होती. जेव्हा विशाल आणि गीताला हे समजलं ते तिला शोधायला, तुझी मदत घ्यायला तुझ्याकडे यायला निघाले, पण वाटेतच त्यांचा ॲक्सिडेंट झाला. आणि एवढं बोलून राम शांत झाले.
विशाल आणि गीताच्या आठवणीने बाकीच्यांचेही डोळे पाणावले. पण आता पुढे काय? आयुष विषय बदलत बोलतो. आधी भावनाच्या घरी अनयला काही पुरावे मिळाले आहेत का, हे मला जाणून घ्यायचंय. अभिही स्वतःला सावरत बोलतो, जो की जुने दिवस आठवून नकळत हळवा झाला होता. हो अनय, तुला काही पुरावे मिळाले होते का तिथे? रामही त्याला विचारता. मला अर्धे पुरावे मिळाले आहे, पण ज्या प्रकारे आजचा हा प्रकार घडलाय मला नाही वाटत ही जागा योग्य आहे या सगळ्यासाठी. शिवाय आता मयुरीजवळही कुणा एखादला थांबावं लागेल, जेणेकरून पुन्हा कुणी सकाळीसारखी हरकत करणार नाही. अनय काहीतरी विचार करत बोलतो. आता त्याला खरंच कुणावरही विश्वास ठेवू वाटत नव्हता. त्याने खूप पारखून त्याचा स्टाफ ठेवला होता, पण तरीही आज कुणीतरी तिच्यापर्यंत पोहोचलंच. अर्धे पुरावे मिळाले आहे म्हणजे? राम न राहून विचारता. हो दद्दू, अर्धे. मला एका कंपनीच्या फ्रॉडचे काही पेपर्स, काही डॉक्युमेंट्स आणि त्याचे प्रूफ आहेत. मला नक्की माहीत नाही, पण कदाचित ते आत्याच्याच कंपनीत झालेल्या फ्रॉडचे पेपर्स असतील. आणि अजूनही काही पुरावे आहेत ज्याने आपण आई, बाबा, आत्या आणि मयुरीच्या अपराध्यांपर्यंत पोहोचू शकतो. अनय खरं सांगत आणि मयुरीच्या गळ्यातील पेन ड्राईव्ह आठवत त्याचा अंदाज व्यक्त करत बोलतो. ते पुरावे कुठे आहेत ज्यांच्या मदतीने आपण खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचू? आयुष क्युरिओसिटीने विचारतो. ते पुरावे मयुरीजवळ आहे, पण तिला देखील याची कल्पना नाही. म्हणजे? ते तिघेही एकसाथ अनयकडे पाहून बोलता. चला माझ्यासोबत, सांगतो तुम्हाला. म्हणत अनय उठला आणि वर त्याच्या रूमकडे जायला लागला. तसं आयुष, राम आणि अभिही त्याच्या मागे जायला निघाले. ते जेव्हा अनयच्या रूममध्ये आले तेव्हा अभिची नजर न राहून झोपलेल्या मयुरीकडे गेलीस. त्याची मुलगी होती ती, त्याचं रक्त, त्यामुळेच त्याला पहिल्या भेटीतच तिच्याबद्दल आपुलकी, आपलेपणा जाणवलेला, ज्यामुळे तो ठरवूनही तिला त्रास देऊ शकला नव्हता. ती हसायची तेव्हा त्याला तिच्यात त्याच्या साधनाचा भास व्हायचा. तिचं बोलणं त्याला त्याच्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीची, भावनाची आठवण करून द्यायचे. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं, पण त्याने ते तिथंच थोपवलं आणि पुढे निघून गेला. अनयचं अभिच्या हालचालींवर पूर्ण लक्ष होतं, पण त्याने मयुरीबद्दल कितीही आपलेपणा दाखवला तरीही अनय अभिला मयुरीच्या आयुष्यात कधीही येऊ देणार नव्हता, कधीच नाही. आणि त्याच्या या निर्णयावर तो ठाम होता. अनय त्याच्या रूममधील बुक शेल्फ जवळ आला. त्याने तिथलं एक ठराविक पुस्तक हलवलं, पण कोणतं ते बाकी तिघांनाही समजलं नाही. पुस्तक हलवल्याबरोबर ते बुक शेल्फ थोडंसं हललं. तसं अनयने त्याला एका हाताने धक्का देऊन सरकवून आपण आत गेला. त्याच्या पाठोपाठ बाकीचेही गेले. ते एक पूर्ण डार्क रूम होती. तिथली प्रत्येक वस्तू ही काळ्या रंगाची होती. टेबल, खुर्ची, सोफा, बोर्ड सगळंच काळं होतं. अनयने तिथले लाईट्स ऑन केले आणि सगळ्यांना बसण्याची खूण केली. त्याने त्याच्या गळ्यातील चेनमधून ते पेंडल काढलं आणि त्याच्यातील पेन ड्राईव्ह तिथेच असलेल्या त्याच्या लॅपटॉपला कनेक्ट केला. तसं सगळे लाईट्स ऑफ होत तिथेच असलेला एक प्रोजेक्ट ऑन झाला आणि त्यावर एक एक करून ते डॉक्युमेंट्स त्याने दाखवायला सुरुवात केली. राम आणि अभि अगदी लक्ष देऊन ते डॉक्युमेंट्स वाचत होते. शेवटचं पेज वाचून झालं तसं अनयने लाईट्स परत ऑन केले आणि अभि आणि दद्दूकडे पाहायला लागला. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. हे डॉक्युमेंट्स, तुझा अंदाज खरा होता अनय. हे डॉक्युमेंट्स साधना आणि भावनाच्या कंपनीचेच आहेत. राम न राहून बोलता. हो काका, बरोबर बोलताय आणि आम्हाला विश्वास होत नाहीये की या कंपनीच्या नावाखाली तिथे हे सगळं चालत होतं. माय गॉड, अभिही रामच्या बोलण्याला दुजोरा देत बोलतो. पण बाकीचे पुरावे कुठे आहे? आयुष न राहून बोलतो. जसे हे पुरावे माझ्याकडे होते पण मला माहीत नव्हतं, तसंच बाकी पुरावे मयुरीकडे आहेत, पण तिला माहीत नाहीये. पण मला ते हवे होते आणि यामुळेच मी तिला सगळा फास्ट सांगितला. साधना आत्याच्या मृत्यूपर्यंतचा. त्याच्या पुढचं तिला काहीच माहीत नाहीये. अनय शेवटचं वाक्य अभिकडे पाहत बोलतो. कारण माझी इच्छा नव्हती की तिला हे समजावं की तिच्या वडिलांनी तिच्या आईचा कसा तिरस्कार आणि त्याग केला होता. अनय, ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची? राम त्याला दटावत बोलता. सॉरी दद्दू, पण राहवलं नाही गेलं म्हणून बोललो, पण त्यात चूक असं काहीच नव्हतं. ठीक आहे, आता उरलेले पुरावे मयुरीजवळून कसे घ्यायचे?
राम विषय बदलत बोलता. ते लॉकेट तिला आत्याने दिलं होतं, त्यामुळे तिच्या झोपेचा फायदा घेऊन मी ते तिच्याकडून नाही घेऊ शकत. ते लॉकेट आपल्याला तिला खरं सांगून जर ती तयार झाली तरच मिळेल. हरकत नाही, सत्य समजल्यावर ती स्वतःच ते लॉकेट आपल्याला देईल आणि सकाळी जे काही झालं चुकूनही त्याचा उल्लेख तिच्या समोर करू नका. राम शेवटचा निर्णय देत बोलता. तसं सगळेच मान हलवत तिथून बाहेर पडता. तिथे सगळीकडे अंधार होता, पण त्या अंधारातून एक आवाज तिला ऐकू आला. ती जराशी घाबरली, मग बावरली, कारण आता खूप वर्षांनी तो आवाज तिच्या कानावर पडला होता. पण तरीही तिने तो आवाज लगेच ओळखला. मयू. पुन्हा एकदा तो आवाज तिला ऐकू आला आणि न राहून ती बोललीच, आई तूच आहेस ना? हो ना, मला माहीत आहे. मी तुझा आवाज कधीच नाही विसरू शकत. तू समोर ये ना माझ्या, मला तुला पाहायचंय. प्लीज ये ना. मयुरी रडतच बोलते. मी नाही येऊ शकत बाळ, प्लीज मला समजून घे. पुन्हा एकदा तो आवाज आला. का आई, तू माझ्यावर रागावली का? तसं असेल तर हवी ती शिक्षा दे मला, पण प्लीज तू समोर ये ना, प्लीज. मयुरी बाळ, रडू नकोस ग. तुला असं पाहून मलाही त्रास होतो. माझी छोटी मयू अशी अजिबात नव्हती. ती वाईटाला उत्तर देणारी आणि सत्याच्या बाजूने उभी राहणारी होती. तशी शिकवणच मी तिला दिली होती. पण आता ती इतकी नाजूक आणि कमकुवत कशी झाली हेच मला समजत नाहीये. मयू, तुला लढायचंय माझ्यासाठी, तुझ्या मावशीसाठी, दादा वहिनीसाठी. मयू, तुला अनयच्या पावलासोबत पाऊल ठेवून या लढ्यात सामील व्हायचंय. मयुरी, त्या लोकांनी फक्त तू, मी, दादा, वहिनी किंवा साधना नाही तर आमच्यासारख्या खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तुला त्यांनाही न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून, म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचे पुरावे मी तुझ्याकडे दिले होते सांभाळून ठेवायला. ती लोक माझा वापर करून तुला हतबल करायचा प्रयत्न नक्कीच करतील, पण तू मला तुझ्या हतबलतेचं कारण न बनवता तुझी ताकद बनवलं तर मला जास्त आनंद होईल. तुला समजतंय ना मी काय बोलते ते? भावनाचे हे शब्द मयुरीला सकाळीच घडलेल्या त्या प्रसंगाची आठवण करून देत होते, जेव्हा मयुरीने भावनाचे ते रक्ताळलेल्या अवस्थेतील फोटो पाहिले होते. पण आई, त्यांनी तुला पुढचे शब्द तिच्या ओठातच राहिले. मयू, प्रेम करतेस ना अनयवर? हो, खूप. पण मग त्याच्यासाठी करतोही. मागच्या 20 वर्षांपासून या आगीत होरपळतोय. त्यानेही खूप काही गमावलंय, पण तरीही स्वतः कोसळून न जाता तुला सावरतोय. मग आता तूही त्याच्यासाठी स्वतःला सावरायला हवं ना. भावनाच्या बोलण्यावर मयुरी काहीच बोलत नाही, किंबहुना तिला काय बोलावं ते सुचत नाही. अनयच्या आठवणीने आणि तिने काय केलं हे आठवून तिला पुन्हा स्वतःचाच राग आला. आई, मयुरीने काहीतरी बोलायचं म्हणून भावनाला आवाज दिला, पण तिला काहीच प्रतिसाद नाही मिळाला. आई. अनय झोपलेल्या मयुरीच्या जवळ बसलेला होता. त्याच्या एका हातात मयुरीचा हात त्याने पकडलेला होता. तो मनातच तिच्याशी बोलत होता. मयुरी, तुला स्ट्रॉंग व्हायला हवं, कारण तुला लढायचंय. भावना आत्यासाठी, साधना आत्यासाठी, आईबाबांसाठी. तुला माझ्या पावलासोबत पाऊल ठेवून या लढ्यात सामील व्हायचंय. त्या लोकांनी तू, साधना आणि भावना आत्या, आईबाबा फक्त यांचंच आयुष्य उद्ध्वस्त नाही केलंय, तुमच्यासारख्या अजून खूप जणांचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलंय. आपल्याला त्यांना ही न्याय मिळवून द्यायचा आहे. आत्याच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, कदाचित म्हणूनच तिने इतके महत्त्वाचे पुरावे तुझ्याजवळ दिले होते सांभाळून ठेवायला. ती लोक आत्याचा वापर करून तुला हतबल करायचा प्रयत्न नक्की करतील, पण तू हतबल न होता, हार न मानता आत्याला तुझी ताकद बनवलं तर तिला याचा जास्त आनंद होईल. तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते? अनयच्या मनातील या भावना भावनाच्या रूपात तिच्यापर्यंत पोहोचत होत्या. कदाचित यालाच हार्ट टू हार्ट कनेक्शन म्हणत असतील. अनयला मयुरीच्या हातांची थोडी हालचाल जाणवली. तसं त्याने स्वतःच्या विचारातून बाहेर येऊन तिच्याकडे पाहिलं. ती झोपेत काहीतरी बडबडत होती. कदाचित भावनाला आवाज देत होती, कारण ती सारखं आई आई म्हणत होती. मयुरी, काय झालं? अनय तिला हलवत झोपेतून उठवत बोलतो. अनय, आई ती आत्ता आली होती, मग माझ्याशी बोलली, पण मग अचानक नाहीशी पण झाली. मला तिच्याशी बोलायचं होतं. मयुरी उठत अनयचा हात पकडत बोलते.
तू शांत हो आधी, अनय तिला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलतो. मयुरीच्याही लक्षात आलं की ती स्वप्न पाहत होती, तसं तीही शांत झाली. सॉरी, मयुरी भानावर येत अनयचा हात सोडून देत बोलते. तिच्या अचानक हात सोडल्याने अनयला वाईट वाटलं, पण तो काहीच बोलत नाही. हरकत नाही, बरं झालं तू उठलीस. दद्दूलाही काळजी वाटत होती. चल आता तू उठलीच आहेस तर फ्रेश होऊन खाली ये, आम्हाला सगळ्यांनाही तुझ्याशी जरा बोलायचंय. अनय तिच्यापासून बाजूला होत बोलतो. आले मी. मयुरी उठून बाथरूममध्ये निघून जाते. अनयही मग नाही अशी मान हलवत रूम बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने मयुरी खाली हॉलमध्ये आली तेव्हा हॉलमध्ये आयुष, अनय, राम आणि अभिही होता. ते सगळे मयुरीचीच वाट पाहत होते. सगळ्यांना असं स्वतःकडे पाहताना पाहून मयुरी जरा गोंधळली. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.